It's regarding.
नमस्कार सर्वांना. नमस्कार. आज संख्या कमी आहे ना, हो. विसरली की काय? चला आज कोण प्रार्थना आरव म्हणते? आरव व्हिडिओ ऑन कर. प्रार्थना कोण म्हणणार आहे आज? आरव, दोन्ही आरव, अंश, इरा. मागच्या वर्गात कोणी म्हटलं होतं मी प्रार्थना म्हणेल म्हणून? आरव म्हटला होता का? इराने पाठवली होती का प्रार्थना? मैम भूमीने थोडी बोलली होती. भूमीने थोडी बोलली होती, बाकीचे मी बोलली. हाँ हाँ. इरा अंश इरा म्हणेल. अंश तू म्हणे हवेस प्रार्थना. ओके, अंशची पाठ आहे का पूर्ण? बघूया. चला अंश अनम्यूट कर आणि प्रार्थना सुरू कर. हात जोडायचे सगळ्यांनी. कर सुरुवात. हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा वागणे. हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एकनिष्ठा एक आशा एक रंगी राहते. कुणाव सुरू नाव तेचे चांदणे. माणसाने मानसा समवा हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याच्या आता उगवेल आहे खातरी. तोवरी विजयी मारा वाजवायची साधने. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य सुखी ते जगावे चांगले. पावले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतो लाव श्वास आता तो पुन्हा ना लागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. अरे वा, किती छान प्रार्थना म्हटली अंशने. बघा, सगळ्यांनी टाळ्या वाजवा, क्लॅप करा अंशसाठी. पूर्ण प्रार्थना त्याने पाठ केली आहे. असंच तुम्ही सर्वांनी पण पुढच्या वर्गात येताना सगळी प्रार्थना पाठ करून या. दरवेळेस जर मी तुम्हाला असंच सांगत राहिले ना की आरव मला तू माहिती. हा मॅम मला माहिती. काय म्हणतोय? मॅम मला माहिती पूर्ण. पाठ आहे ना तुझी? ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पुढच्या वर्गात तू म्हण मग आरव, लक्षात ठेव. हम्म. तसं बघ, आरव, मोहिते, इरा, तुम्ही पण प्रार्थना पाठ करा. हम्म. पुढच्या वर्गात तू म्हणायची आरव, ठीक आहे? प्रार्थना. ओके, मॅडम आपला वर्ग सुरू करतील. काय सांगता बघूया आपण. सगळ्यांनी गेल्या वेळेसचा गृहपाठ केला का? मी काय सांगितलं होता अंकगणिताचा? केला सर्वांनी? आणि हो सर. आणि आम्ही तुम्हाला ग्रुपवरती होमवर्क पोस्ट करायला सांगतो, तर तो काही असा आता वर्ग सुरू होणार आहे त्याच्या 5-10 मिनिटं आधीच टाकायचा. आम्ही कधी चेक करणार मग?
असं नाही करायचं. ठीक आहे. हम्म? मॅम मी टाकलाय. हो, ज्याने टाकलंय ताई, ज्याने आत्ता टाकलंय त्याच्यासाठी म्हणते मी. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. आणि आपण बघा गेल्या वेळेस मी तुम्हाला शिकवत होतो ना, आपण कसं करायचो, ज्या दिवशी आपला क्लास झाला, वर्ग झाला, त्याच दिवशी तो अभ्यास करायचा आणि त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी टाकायचा ग्रुपवर. तसंच करायचं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. चला आता आपण वर्ग सुरू करूया, आधीच आपल्याला उशीर झाला. तर तुम्हाला सगळ्यांना बाराखडी माहिती आहे? हो हो माहिती आहे ना? हो तर आरव आरव मोहिते. मॅम मला माहिती. हो येस हो. मॅम. हा, ऐका आता मी विचारते, मला फक्त एक, मी ज्याची बाराखडी म्हणेल ना, की तू मला स ची बाराखडी म्हणू नको, तर तुम्ही मला म्हणून दाखवायची, म्हणजे मला कळेल तुम्हाला कितपत माहिती आहे. ठीक आहे. आरव मोहिते. हो मॅम. स ची बाराखडी म्हण. स. सा सी सी सु सु सृ से सई सो सौ सं सहा. बरोबर. आता इरा. इरा. माझा आवाज येतोय इराला? हा, हो. येतोय ना? आता तू ब ची बाराखडी म्हणून दाखव मला. ब. कशाची? ब बदकाचा. ब बा बी बी बु बु ब्रु बे बे बाई बु बु बाऊ बम बहा. छान. आरव. हो मॅम. आरव अवताडे. हो मॅम. ग कसं ची बोला? बाराखडी म्हणून दाखव मला. ग. ग गवताचा. ग गा गी गी गु गु गृ गे गई गो गऊ गमगा. छान. अंश. र ची बाराखडी म्हणून दाखव. र. रा री री रु 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 रे रै रो राव राम राहा. छान. आता बघा, ही जी बाराखडी आपण म्हटली की नाही, तर ही बाराखडी म्हणजे ज्यावेळेस आपण जे स्वरचिन्ह म्हणतो, तर ते स्वरचिन्ह व्यंजनाला लागून ही बाराखडी तयार होते. बरोबर. आता तुम्ही सगळ्यांनी काय म्हटलं, क ची बाराखडी म्हटली, ख ची म्हटली, बरोबर. पण त्याला मराठीत आता म्हणायचं कसं? तुम्ही सगळ्यांनी वही आणि ते घेतलंय का, पेन वगैरे घेतलंय सर्वांनी? हा, आता मी जे लिहून दाखवते ना, ते तुम्ही लिहून घ्या, किंवा जर सगळं लिहायला नाही जमलं तर ऍटलीस्ट ऐका तरी काय म्हणताय, लक्षात ठेवा. मी तुम्हाला ते मराठीत आणि हिंदीशी रिलेटेड, मग तुमचं बघा कशात लक्षात राहते. फक्त आपल्याला हे क्लिअर झालं पाहिजे की अरे हा, ही आची मात्रा आहे का. तुम्हाला ते सोपं व्हावं म्हणून मी तुम्हाला हिंदीत पण सांगते. ठीक आहे. कारण की तुम्हाला आता सगळ्यांना स्कूलमध्ये हिंदी पण विषय आहे की नाही? हिंदी विषय आहे ना? हा आहे अ. कुठला स्वर आहे? अ. तर बघा, याला कुठलंही चिन्ह नाही लागत. म्हणजे समजा तुम्ही जर हे सगळं फक्त असं अर्धच ही स्टँडिंग लाईन दिली नाही, उभी रेष, तर हा अपूर्ण नाही होऊ शकत. बरोबर. तर याला म्हणायचं अ. हा पूर्ण अ आहे. हा असाच लिहिला गेला पाहिजे. याला ज्यावेळेस परत तुम्ही याच्या शेजारी एक सरळ रेषा देतात, तर याला म्हणता आ की मात्रा. तर ही जी उभी रेषा आपण देतो, याला मराठीत म्हणतात काना. काय म्हणतात? काना. काना. मग आता समजा हा आहे क. हा क प्लस हा आ. क प्लस आ. क आ का. काय होतो? का. तसं असं सगळ्या व्यंजनांना ज्यावेळेस आ ची मात्रा आपण लावतो,
तर त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं होतं? का, खा, गा, घा, चा, छा, जा, झा. आलं लक्षात? तर त्या व्यंजनाला ही आची मात्रा लागल्यावरती कसं प्रोनाऊन्स होतं? आता तुम्ही बाराखडीमध्ये मला म्हणून दाखवलं की नाही, स, सा, क, का, ख, खा. तर तो असा तयार होतो. ठीक आहे. तर याला मराठीत म्हणता, ही जी स्टँडिंग लाईन आहे याला हिंदीमध्ये म्हणता आ की मात्रा, आणि आपण याला मराठीत म्हणतो काना. अ ला काना आ, क ला काना का. आलं लक्षात? आज समजलं आपण का? आपण समजलं सरळ सर्वांना? चिन्ह बघत आहोत. सर्वांना समजलं मॅडमने काय हो आलं सर. लक्षात? हो मी हो गेल्या सर. वर्गात शिकवलं होतं तुम्हाला, आठवतं? बोलायला मी असं शिकवलं होतं. अ ला काना आ, अ ला पहिली विलांटी, काय म्हणतो आपण? क ला पहिली विलांटी, क ला पहिला उकार, उकार पहिला उकार. तसंच शिकवताय मॅडम. तर हे बघा तेच आता तुम्ही जे मॅडम बाराखडीमध्ये, हा पाटी बघा आता, पाटीवर मी काय काढताय? हा क, त्याचा पाय मोडलाय. ठीक आहे. एक मिनिट हा, मला फोन येतो. तर आपण बघितली आता आची मात्रा. ठीक आहे. मराठीत त्याला म्हणतात काना. आता आपण पुढे बघणार आहोत ई की मात्रा. म्हणजे हा हा ई आहे ना. आता हा लिहायचा कसा? आता तुम्ही काय क प्लस ई असं नाही लिहिते ना, की असं लिहिताना ते कसं होतं बघा. तर हा लिहायचा कसा? आता समजा हा क, तर ह्या ईचं चिन्ह आहे बघा, त्याच्या इकडून ह्या साईडने एक सरळ रेषा द्यायची आणि वरती असं म्हणजे बघा, दिसतंय का? एक सरळ रेषा आणि त्याच्या डोक्यावरती अर्धचंद्र सारखं. तर याला म्हणायचं रस्व वेलांटी. काय म्हणता मराठीत? रस्व विलांटी. हिंदीमध्ये काय म्हणता? हिंदीमध्ये काय म्हणता माहितीये? मात्रा. ई की मात्रा. छोटी ई की मात्रा, बडी ई की मात्रा शिकले असाल ना तुम्ही. तसं याला म्हणायची छोटी विलांटी, रस्व विलांटी. मग ज्यावेळेस आपण क ला ज्यावेळेस ही छोटी ई की मात्रा देतो त्यावेळेस तो होतो की. जसं खीला देतो खी, गी, घी, ची, छी, जी, झी. हा, तुम्ही बाराखडी लिहा. बाराखडी तुम्हाला माहित असेल ना लिहायचं? हो हो हा. हो. तर ही झाली छोटी ई की मात्रा. बघा, हे जे चिन्ह आहे दिसतंय का? ही आहे बडी ई की मात्रा. दीर्घ दीर्घ विलांटी म्हणतात याला मराठीमध्ये. आता ही बघा. आता आपण समजा सी काढला, स, हा स, आणि ह्या स ला दीर्घ विलांटी काय होतं? प्रोनाउन्सिएशन, उच्चार काय होतो? सी, सी. आता आपण बघणार आहोत उकार, उ की मात्रा. हा उ. आता समजा हा क, ह्या क ला रस्व उकार. बघा, कु. दिसतंय सगळ्यांना? दिसतंय ना? नाही मॅम. नाही नाही दिसत दिसत आहे. मॅम. दिसतंय आता? हो. हा.
तर हे असं आहे बघा, मॅडम जसं शिकवताय ना तुम्हाला, आता हा अर्धा क आहे. त्या अर्धा क मध्ये जेव्हा आपण अ हे स्वर मिळवतो तेव्हा पूर्ण क तयार होतो. हेच सांगतायत मॅडम तुम्हाला. क मध्ये अ मिळवला, पूर्ण क तयार झाला. अर्ध्या क मध्ये आता क चा पाय मोडलेला, अर्धा क आहे. अर्धा क मध्ये जेव्हा आ हा स्वर आपण मिळवतो त्यावेळेस का तयार होतो. असं शिकवताय मॅडम. समजतंय आता मॅडम काय सांगताय? जेव्हा अर्ध्या क मध्ये आपण उ मिळवू, पहिला उ, तेव्हा पहिला कू तयार होतो. समजतंय सर्वांना? कशी बाराखडी तयार झाली मॅडम ते तुम्हाला बाराखडी कशी तयार होते? ते मॅडम तुम्हाला समजावून सांगतात. लक्षात आलंय सर्वांच्या हे? हो. हे बघा, असं लिहा म्हणजे तुमच्या लक्षात नाही. अर्धा क त्याचा पाय मोडलेला आहे. अर्धा क त्याच्यामध्ये आ मिळवला की का तयार झाला. अर्धा क त्याच्यामध्ये अ मिळवला की क तयार झाला. अर्धा क प्लस अ बरोबर क. अर्धा क त्याच्यामध्ये आ बरोबर का. तसं पुढे लिहित जायचं. मॅडमने तुम्हाला शिकवलं बहुतेक, थोडा वेळ नव्हतो. पुढचं पण घेतलं वाटतं ना मॅडम? हो हो, उकार झाला. घ्या, चला लिहा पुढे. मॅडम शिकवताय, पुढे घ्या. पहिला हे उकार झाला सोपं. आपला. ठीक आहे. लिहिला तुम्ही पहिला उकार? कू, खू. आणि याला म्हणायचा उ की मात्रा. हिंदीमध्ये म्हणतात याला छोटी उ की मात्रा. आणि मग नंतर पुढची येते ती दीर्घ उकार. तर त्याला म्हणायचं बडी उ की मात्रा. बघा, कळलं का लिहिताना कसं लिहायचं? त्याचं स्वरचिन्ह बघा कसं आहे. हा ऱ्हस्व उकार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही इकडून हा असा टर्न करतात की नाही, दिसतंय? हा दीर्घ आहे. तर ज्यावेळेस तुम्ही लिहायला लागाल ना, आता जरी तुम्हाला समजा काही गोष्टी नाही समजल्या, तर लिहिता लिहिता हे समजतं. कारण की काही वेळेस काय होतं ना, न नळाचा, न बाणाचा कुठे यूज करायचा हे कळत नाही ना आपल्याला. तर ही सरावाची गोष्ट असते. तुम्ही ज्यावेळेस बाराखडी लिहायला लागाल, बघा सर दाखवतायत आपल्याला. छोटा उकार आणि मोठा उकार काय फरक आहे? लिहून घ्या हे. आपण गेल्या वर्गात बोलायला शिकलो ना, क ला पहिला उकार कू, क ला दुसरा उकार कू, असं शिकलो होतो ना आपण? हो. अरे आठवतंय का? तेच आहे. आता तो कू कसा तयार झाला ते शिकतोय आपण. झालं लिहून? चला घ्या पुढे, घ्या लिहायला. त्याच्या पुढे आहे मात्रा. तुम्ही मागच्या वर्गात ते हे पण घेतलं होतं का सर? रू ते पण घेतलेलं का? नाही ना. आता पुढे आहे मात्रा. ए की मात्रा. बघा, या डोक्यावरती ज्यावेळेस आपण एक तिरकस रेषा देतो की नाही, तर याला म्हणायचं मात्रा. तर काय हे के प्लस ए, के. तर याला म्हणायचं एक मात्रा. सर दाखवताय ते तुम्ही लिहून घ्या. त्याच्या डोक्यावरती, क च्या डोक्यावरची ती आपण छोटीशी
तिरकस लाईन देतो की नाही, तिरपी, त्याला मराठीत म्हणता मात्रा. परत परत खाली लिहिले बघा, के कै, कसं उच्चार होतो, कै, खै, गै, घै, चै, छै. तर त्या क वरती एक मात्रा, नंतर खालच्या क वरती 2 मात्रा. झालं लिहून? आरव लिहिलंस का? हो 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 इराचं पुढचं लिहून झालं का? हो मॅम. मॅम, आपल्याला असं प्लस आणि कसं पण लिहायचं. हा, तुम्हाला लिहून घ्या. समजण्यासाठी, ती तुम्हाला तुम्हाला लवकर समजण्यासाठी आहे. तयार. म्हणजे ते मॅम, तयार कसं झालं? का की तसं लिहायचंय का? काय म्हणतो? मी आपल्याला जसं फक्त तुम्हाला पाठीवर दाखवतोय ना लिहायचंय आरव, का? तसं लिही, म्हणजे तुला कळेल की के कसा तयार झाला, का कसा तयार झाला, खा कसा तयार झाला, हे समजेल तुला. ते समजण्यासाठी मी तुम्हाला तसं म्हणजे ते लिहून दाखवतो. समजण्यासाठी आहे. समजण्यासाठी आहे. ते तयार कसं झालं? तुला जर कोणी विचारलं काही कसा तयार झाला, तर तू असंच सांगशील ना, की म्हणजे त्याची फोड आहे, ती फोड करून तुम्हाला सांगायला त्याच्यासाठी आहे. तुमच्या ते जस्ट माहितीसाठी आहे. ते तुम्हाला असं कुठे लिहून नाही दाखवावं लागणार, बरोबर? आता तुम्ही डायरेक्टली बाराखडीच लिहाल ना, क ची बाराखडी, ग ची, ब ची. ते सरांनी जे तुम्हाला लिहून दाखवलेलं, ते फोड करून लिहून दाखवलेलं आहे, की ते तयार कसं होत आहे. ठीक आहे, मग तुम्ही ते लिहून घ्या वहीत. झालं ना सगळ्यांचं लिहून? हो हो आता आता पुढची जी मात्रा आपण बघणार आहोत, ओ की मात्रा. ओ ओ. तर आता समजा हा क आहे, क ला एक काना, त्याच्या डोक्यावरती एक मात्रा, एक काना एक मात्रा, को. सरांनी लिहून दाखवलंय बघा. को आणि खाली औ, औची मात्रा, एक काना आणि 2 मात्रा त्याच्या डोक्यावरती, कौ. औ, कौ, खौ, गौ, घौ असं येतं की नाही बाराखडीमध्ये, तर ती आहे औ की मात्रा. मॅम, बोल ना. मात्रा पण चालतात. लेट नाही लिहिलं तर आपण मात्रा पण चालतात का तिथे मात्रा? म्हणजे जसं जर क आणि आ असेल तर आपण आची मात्रा लिहायची का? बरोबर बरोबर. का का आ जेव्हा क मध्ये लिहितो तेव्हा का तयार होतो. ठीक आहे. मॅम, मी सांगायला म्हणजे ते तसं मात्राच लिहायची ना, मात्रा. हो, बाराखडी माहितीये ना तुला. हे मी काय म्हणते, हे तयार कसं होतंय ते मी तुम्हाला सांगतेय, बरोबर? मी याच्या पुढे ज्यावेळेस तुम्ही लिहाल ना, याच्या पुढे लिहाल ना, तर तुम्हाला काही शब्द दिसतील, बरोबर? सगळ्यात पहिल्यांदा याच्यानंतर आपण याच्यानंतर आपण बाराखडी शिकणार आहोत ना, ते लक्षात ठेवायचं जास्त. ठीक आहे, हे तयार कसं होतंय ते तुम्हाला सांगतेय मी. बघा पुढचं.
पुढचं बघा आता, याच्यावरती जे क वरती जो टिंब दिसतोय की नाही, त्याला मराठीत म्हणता अनुस्वार, अनुनासिक हिंदीमध्ये म्हणतात ना, मराठीत म्हणता अनुस्वार. तसं कम, खम, गम, घम असं. मॅम आणि खाली हा जे खालचं स्वर जे आहे त्याला काय म्हणतात मराठीत? हो पहा. तेच सांगते मी. त्या पहिलं जो आहे त्याला म्हणतात अनुस्वार, बरोबर. आणि खाली जे सरांनी लिहिलंय क आणि त्याच्या पुढे जे दोन टिंब दिसत आहेत की नाही, त्याला म्हणतात विसर्ग. आरव विसरला तर मी सांगितलं होतं गेल्या वर्गात. त्याचा विसरला उच्चार तू? जो आहे तो ह श्वासाचा सोडल्यासारखा होतो त्याचा उच्चार. कहा, खाहा, गहा असं. गहा. आरव मोहिते विसरलास? मी शिकवलं होतं तुला. विसर्ग, अनुस्वार, काना, मात्रा, विलांटी, उकार सगळं शिकलो होतो आपण गेल्या वर्गात. तर मी ते ला आणि त्या पुढे दोन टिंब जे असतात त्याचं विसरलो होतो. विसर्ग त्याला मॅडमने विसर्ग सांगितलं. म्हणतात. तुम्ही वाटल्यास लिहून घ्या. तुम्ही आता लिहिताय ना तो क, त्याच्या पुढे दोन टिंब, त्याला काय म्हणतात ते लिहून घ्या. आरव काय झालं? काय? काय झालं? काही डाऊट आहे तुला? शंका आहे काही? नाही. झालं लिहून सर्वांचं? हो सर. हो. आणि बघा आता हे तयार कसं होतं ते सांगितलं, बरोबर. आता याच्यानंतर जे पुढचं आहे, म्हणजे जी आता आपण लिहिली ती बाराखडीच होती. त्या correct. चिन्हाला काय म्हणतात ते तुम्हाला माहिती असावं म्हणून आम्ही तुम्हाला हे सांगितलं. आणि आता तुम्हाला सगळ्यांना बाराखडी येते, हो की नाही? लिहिता येते सगळ्यांना बाराखडी? हो. जे तुम्ही आता म्हटले ना तीच बाराखडी लिहिता येते ना सगळ्यांना? हो. हो. चालेल. बघा ही जी बाराखडी आहेत, म्हणजे आता तुम्ही तुमच्या कुठल्याही 5 आवडत्या मुळाक्षरांची बाराखडी तुम्हाला म्हणजे गृहपाठ देतीये मी, स्वाध्याय गृहपाठ. सोडवायला. चालेल? काय मॅम? तुमच्या आवडते कुठलेही मुळाक्षर क, ख जे तुम्हाला आवडतात ते, अशी 5 मुळाक्षरं घ्यायची आणि त्याची बाराखडी लिहायची. हा गृहपाठ आहे तुमच्यासाठी. समजलं? सर? हो बोला मॅडम. सर माझ्याकडे उपासना आहे, आज एकादशी आहे ना. ठीक आहे, चालेल. हा मी मी लॉग वर्ग आउट. घेतो. हो चालेल. धन्यवाद चला सर. आपण आता हे बाराखडी आपण बघितली आणि मॅडम तुम्हाला गृहपाठ सांगितला. कुठल्याही 5 मुळाक्षर घ्यायची आणि त्याची बाराखडी लिहायची. हे कळलंय? याच्यात काही शंका आहे? समजलं? आरव, इरा, दोन्ही आरव, अंश, समजलं सर्वांना? आता आपण गेल्या वेळेस काय शिकलेलो अंकगणिताचं आठवतं तुम्हाला? हो सर. काय केलेलं आपण गेल्या वेळेस? सर आपण सगळे 1 ते 20 अंक लिहिले होते, अंकी आणि अक्षरी. बरोबर. आता त्याच्या पुढचे अंक आपल्याला शिकायचे. ठीक आहे? चला लिहा पुढे. 21 की लाईन आणि 31. 21 आणि 31. हो आपण आता शिकूया पुढे. 20 पर्यंत तुम्ही घेतलंय? 20 पर्यंत तुम्ही घेतलं ना? लिहून घेतलं ना 20? 100 पर्यंत माहिती. 100 पर्यंत माहिती. नाही, आपण आता जेवढं आपण शिकतोय ते घेऊया. माहिती ती चांगली गोष्ट आहे. ज्यांना नाही माहिती ते शिकतील. आणि लिहायचंय आपल्याला आज आपल्याला. म्हणजे आपण अक्षरी पण लिहिणार आहोत आणि अंकीही लिहिणार आहोत. इरा समजतंय तुला?
हो. चला पुढचा अंक काय येईल 20 नंतर? 21. चला लिहा, अंकी लिहा पहिले. 2वर 1 21. 2वर 1 21. तो लिहिताना कसा लिहिणार? अक्षरी 21. हे बघा पाटीवर लिहिलंय. 2वर 1 21. व्हिडिओ ऑन करा आरव. 2वर 1 21 आणि बोलून बोलून लिहायचंय लिहिताना. 2वर 1 21. अगदी बरोबर, असंच बोलून. 2वर 2 22. झालं लिहून? हो सर. चला पुढचा अंक. 2वर 2 22. 22. लिहा. दोनावर 2 22. 2वर 2 22. लिहून झालं की मला सांगत चला, मग आपण पुढचा अंक. सर माझं झालंय. सर मात्र 25 चालू आहे. 25. ठीक आहे. 25. 2वर 2 22 झालं. इरा अंश लिहून झालं. हो सर. पुढचा अंक घेऊ. 2वर 3 23. 2वर 3 2वर 3 23. 2वर 23. झालं सर. इरा आरव. 26. चला पुढचा अंक. 2वर 4 24. हे बघा 2वर 4 24. 2वर 4 24. झालं सर. ओके. आरव झालं लिहून? झालं सर. झालं. पुढचा अंक घेऊया. 2वर 5 25. लिहा सर्वांनी. हा 2वर 5 25. अक्षरी पण लिहायचं आहे आणि अंकी पण लिहायचं आहे. हे बघा 2वर 5 25. 2वर 5 25. दिसतंय ना सर्वांना? हो. 2वर 5 25. झालं सर. झालं सर. पुढचा अंक लिहूया आपण. 2वर 6 26. आता 26 कसा लिहिणार? एक अर्ध्या व ला अर्धा व जोडायचा. 26. बघा मी लिहून दाखवते पाहिजे कसं लिहायचं. ला अर्धा व जोडायचा. 26.
2वर 6 26. झालं सर. ते पुढचा अंक 2वर 7 27. हे बघा 2वर 7 27. कसं लिहिलंय तेही बघायचं आहे, कसं लिहायचं. सर ते बोल. सर मला एक 28 मध्ये डाऊट आहे की तो आपण शिकणार आहोत पुढे ना. 27 झालं लिहून सर्वांचं. सर जर ठ ला अर्ध नाही लिहू शकत तर त्याच्यावर मी काय सांगतो. लावायचं असतं आपल्याला? 1 मिनिट थांब. आपण बघणार आहोत. 27 झालं लिहून सर्वांचा. हो सर. चला पुढचा अंक लिहायचा आहे 28. तर कसं लिहायचं ते बघूया. 2वर 8 28. 2वर 8. हे बघा असं लिहायचं. आता हा अर्धा ठ काढायचा, त्याला ठा जोडायचा. ठा असा उच्चार होतो. 2वर 8 28. आरव कळलं का तुझा काय शंका होती ते? हो सर. लिहिलं अंश, इरा, आरव? झालं सर. 2वर 8 28. ठीक आहे. पुढचा अंक लिहायचा. 2वर 9 29. 29. 29. तू इकडे हो ना बाळा. हे बघा 2वर 9 29. लिहा. लिहा वही मध्ये सर्वांनी. जानू 5च मुलं आहे ग, पण कर. झालं सर. आरव लिहून झालं दोन्ही? आरव, हो सर. इरा, इरा? सर माझे 30 पर्यंत सगळे अंक झाले. ठीक आहे. इरा लिहिलं बेटा? हो. चला पुढचा अंक लिहा. 3वर 0 30. लिहा 3वर 0 30. 3वर 0 30. लिहायचंय सर्वांनी. झालं सर. इरा लिहिलंस? हो. अंश? हो. ठीक आहे. झालं. आता पुढचा अंक 3वर 1 31. लिहा.
तीनावर एक, 30. तीनावर एक, 30. लिहून झालं की मला सांगत चला, मग मी पुढचा झालं सर. पुढचा तीनावर 2, 32. हे बघा, तीनावर 2, 32. सर बोल बेटा. दुसरा पेज यूज करू का? माझ्या इथून फुल झाले. हा मागच्या पानावर लिही. तीनावर 2, 32. लिहा पटापटा. 2:35 लिहून झालं की सांगत चला आपण. झालं सर. ओके. झालं सर. पुढचा अंक तीनावर 3, 33. ते 30. 33. ओके. 33. दिसतंय? हो. लिहून झालं सर्वांचं? हो सर. हो सर. तीनावर 3, 33. पुढचा अंक तीनावर 4, 34. लिहा. तीनावर 4, 34. झालं लिहून? हो सर. हो सर. तीनावर 4, 34. पुढचा अंक लिहा. इरा लिहिलंस तू? हो. ओके. जान्हवी तू लिहिलंस? सर. पुढचा अंक तीनावर 5, 35. हे बघा 35 कसा लिहायचा आता बघ. तीनावर 5, 35. अर्धा स काढायचा, त्याला ती जोडायची. 35. 35. तीनावर 5, 35. झालं लिहून? हो सर. चला पुढचा अंक तीनावर 6. काय होतो तीनावर 6? 36. 36. चला लिहा. तीनावर 6, 36. बघा कसा लिहायचा. 36.
तीनावर 6 36. ठीक आहे, पुढचा अंक. तीनावर 7. तीनावर 7 37. सदोतीस किंवा 37 पण म्हणतात. 37 किंवा 37. तीनावर 7 37. झालं सर. झालं सर. नाही झालं. नाही सर. नाही. हे बघ, तीनावर 7 37. झालं सर. ओके. जान्हवी, इरा, आरव, मोहिते. हो सर, 40 पर्यंत झाले. ओके, पुढचा अंक. तीनावर 8 38. तीनावर 8 38. सर, च्या खाली डॉट नाही लागणार का? नाही. 38 किंवा 38. नुसता ड लिहिला तरी चालेल. डोच्या ऐवजी ड लिहिला तरी चालेल. 38 किंवा 38. झालं सर. झालं सर. झालं सर. पुढचा अंक. तीनावर 9 39. तीनावर 9 39. झालं सर. सर, झालं हो. सर. ओके. पुढचा अंक. 4वर 0 40. लिहा. सर, बोल. इथे दोन अण असतात का? एक बाणाचा आणि एक 40चा. 4वर 0 40. तुला काय विचारायचंय यार? दोन अण असतात का? एक 40चा आणि एक बाणाचा. नाही, 39. ते 39 तर विचारतोय का तू? सर, 40 मध्ये डिफरंट आहे आणि बाणामध्ये डिफरंट आहे म्हणून सर. बाणामध्ये बाळ. बाळ की बाण? मला कळत नाही तू काय विचार. बाण सर. बाणाचा न वेगळा असतो आणि बाळाचा ळ वेगळा असतो. 40 हे बघ कसं लिहितात. आणि बाण शब्द कसा लिहितात तो खाली दाखव. बाण. बाण असा लिहितात. आलं का लक्षात? हो सर. हा 40 हा बाण आणि बाळ कसा लिहितात?
काळ. दिसला? हो झालं लिहून सर्वांचं? हो सर. हो सर. बघा, गृहपाठ मॅडमने सांगितलंय कुठल्याही 5 मुळाक्षर त्याची बाराखडी लिहायची आणि अंकगणिताचा अभ्यास आज आपण 21 पासून 40 पर्यंत शिकलो ना, ते 2 वेळा लिहायचंय, अंकी आणि अक्षरी 2 वेळा. लक्षात आलंय सर्वांच्या? हो सर. तर गृहपाठ तो आहे आणि या व्यतिरिक्त आपण आज थोडस वेगळं काहीतरी शिकणार आहोत. आता आपल्याला ऋतू माहिती का? ऋतू म्हणजे काय? सर सीझन. इंग्लिश मध्ये त्याला सीझन म्हणतात, मराठीत काय म्हणतात त्याला? ऋतू. काय म्हणतात? ऋतू. नीट जोरात मला ऐकायला यायला पाहिजे. काय म्हणतात? ऋतू. ऋतू म्हणजे इंग्लिश मध्ये तुम्ही त्याला सीझन म्हणतात. ठीक आहे. तर मराठीत किती ऋतू असतात कोण सांगेल? सर सांग. सांग, कोण सांगतंय? सांग आरव. सांग सांग, कोणत्याही आरवने सांगितलं तरी चालेल. आरव मोहिते सांग. हिवाळा, पावसाळा, उन्हाळा. 3 ऋतू असतात. मुख्य ऋतू किती असतात? 3. तर पहिला ऋतू असतो उन्हाळा, पावसाळा आणि मग हिवाळा. ठीक आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. ठीक आहे. तर मुख्य ऋतू किती झाले? 3. त्यांची नावं काय सांगितली मी? उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. लिहा सगळ्यांनी ऋतूंची नावं लिहा. उन्हाळा, पावसाळा, आणि हिवाळा. बोल. मला माहित नाही कसं लिहायचं, तुम्ही दाखवू शकता का? दाखवतो. उन्हाळा, उ अर्धानं त्याला हा जोडायचा. उन्हाळा, उन्हाळा. पावसाळा, पावसाळा आणि हिवाळा. लिहा सर्वांनी. ऋतू, ऋतूंची नावे. कुठली कुठली ऋतू आहे मुख्य ऋतू? उन्हाळा, पावसाळा. काय झालं बेटा? सर दिसत नाहीये. आता दिसतंय? हो बाकीच्यांना दिसतंय? हो सर. आरव, दिसत नाही पावसाळा. सर तरी नाही दिसत आहे. आता सर आणि मात्र दिसत नाही. एक मिनिट, मी एक एक शब्द लिहून दाखवतो. उन्हाळा लिहिला सर्वांनी? हो उन्हाळा सर्वांचा लिहून झालं? आता सर. पावसाळा लिहा. पावसाळा. हे बघा, पावसाळा लिहा. आता दिसतंय आरव? हो सर. लिहून झालं सर्वांचा पावसाळा? हो सर. पुढचा तिसरा ऋतू कुठला आहे? कुठला आहे तिसरा ऋतू? हिवाळा. लिहा सगळ्यांनी. लिहा 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 वही लिहा सगळ्यांनी. हिवाळा. हे बघा, हिवाळा.
सर बोल. तुम्ही लिहू शकता का? मला मला अजून एक दुसरा क्लास आहे त्याच्यामुळं. झालं आता आपलं संपला. तर आपण आज 3 ऋतू बघितले ना, मुख्य ऋतू. पुढच्या वर्गात आपण उपऋतू पण बघूया, ठीक आहे, मराठीत. तर ऋतूंची 3 नावं आपण शिकलो आहोत, ते पण लिहायचे आहेत सर्वांनी गृहपाठ म्हणून 2-2 वेळा. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा 2 वेळा लिहायचं. आलं लक्षात? आज आपण काय काय शिकलो ते समजलं. आजचा गृहपाठ पुन्हा एकदा सांगतो, नीट ऐकायचं. कुठलेही 5 मुळाक्षरांची आपल्याला बाराखडी लिहायची, तुम्हाला जे आवडेल ते. क ख घ्या, ब ब घ्या, प फ घ्या. त्याच्यानंतर 21 पासून 40 पर्यंत 2 वेळा लिहायचं आहे आणि 3 ऋतूंची नावं लिहायची. समजला गृहपाठ? तीन ऋतूंची नावं 2 वेळा म्हणजे एका पेजवर एक अशी लाईन बनवायची आणि इथं कसंही लिहू इथं शकता, पण कसंही लिहू शकता. एका ओळीत तिघांची नावं किंवा एका खालोखाल एक, 3 वेळा इकडे, 3 वेळा इकडे, 3 ऋतूंची नावं. ठीक आहे. चला आपण भेटू आता पुढच्या शनिवारी पुन्हा. तोपर्यंत टाटा. बाय बाय.